महायुतीमध्ये जागा वाटपावरून अद्यापही चर्चा सुरू आहे। झी कॉन्क्लेव्हमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक मोठं विधान केलेलं आहे। महाराष्ट्रात भाजपच मोठा भाऊ आहे असं विधान फडणवीसांनी केल्यामुळे विविध चर्चा सुरू झाल्यात। इतकंच नाही तर स्ट्राईक रेटवरून देखील फडणवीसांनी एक सूचक वक्तव्य केलंय। पाहूयात। महाराष्ट्रात भाजपच मोठा भाऊ। झी कॉन्क्लेव्हमध्ये देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान। स्ट्राईक रेट हा एकमेव निकष नाही, फडणवीसांचं सूचक वक्तव्य। विधानसभा निवडणूक तोंडावर आल्यामुळे राजकीय हालचालींना वेग आलाय। जागा वाटपावरून महायुतीसह मवियात चर्चेच्या फेऱ्या पार पडतायत। मवियानंतर आता महायुतीतही मोठा भाऊ कोण यावरून चर्चा रंगली। झी कॉन्क्लेव्हमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी याबाबत एक मोठं विधान केलंय। लोकसभेप्रमाणे जागा वाटप होईल असं म्हणताना राज्यात भाजपच सर्वात मोठा पक्ष असल्याचा दावा फडणवीसांनी केलाय। एक प्रकारे महायुतीत भाजपच मोठा भाऊ असल्याचं फडणवीसांनी स्पष्ट केलं। इतकंच नाही तर जागा वाटपा संदर्भातही फडणवीसांनी सूचक विधान केलंय। सर्व पक्षांना त्यांच्या क्षमतेनुसार जागा मिळतील असं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलंय। भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र की सबसे बड़ी पार्टी है। अभी अगर लोकसभा में भी आप ले लीजिए तो भले ही हमारी सीटें कम आई है, लेकिन उसको जब विधानसभा में हम परिवर्तित करते हैं तब भी विधानसभा में सबसे ज्यादा सीटों पर बीजेपी आ गई है। तो इसलिए महाराष्ट्र की सबसे बड़ी पार्टी बीजेपी है ही, तो बीजेपी रहेगी। और हमारे दोनों जो पार्टनर्स हैं उनको उनकी क्षमता के अनुसार और जिसको हम कह सकते हैं सम्मान के साथ हम लोग उनके साथ सीट शेयरिंग करेंगे। आपण ह्याच्यामध्ये कुठली शंका असण्याचं काही कारण नाही। आज सुद्धा त्यांच्याकडे 100 पेक्षा जास्त आमदार आहेत। आमच्याकडे 40 अधिक 10 अपक्ष म्हणून 50 आमदार आहेत। त्याच्यामुळे मोठा आणि लहान भाऊ हे कोणी असं डिस्प्यूट केलेलं नाही। जागा वाटपासाठी महायुतीच्या अनेक बैठका झाल्या। अमित शहांनी महाराष्ट्रात येऊन महायुतीच्या जागा वाटपा संदर्भात महत्त्वाच्या सूचनाही केल्या। आता स्ट्राईक रेट हा एकमेव निकष नसल्याचं फडणवीसांनी म्हटलंय। झी कॉन्क्लेव्हमध्ये फडणवीसांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे। लोकसभेला भाजपची ताकद कमी झाली नसल्याचं त्यांनी म्हटलंय। उलट महाविकास आघाडी आणि महायुतीला मिळालेल्या मतांमध्ये जास्त अंतर नसल्याचंही फडणवीसांनी म्हटलंय। तो स्ट्राइक रेट एक है महत्वपूर्ण चीज, पर वो सबसे महत्वपूर्ण नहीं है। आप इस बात को देखिए कि जब आप लोकसभा का विश्लेषण करते हैं तो 12 सीटें बीजेपी की ऐसी है, 12 जिसमें 3 से 4,000 का अंतर है। 3% से कम वोटों से हम हारे। 4,000, 6,000, 8,000 ऐसे वोटों से हम हारे। तो मुझे लगता है कि कुल मिलाकर हमारी ताकत कम नहीं हुई। तो महाविकास आघाड़ी को 43.9% है, हमको 43.6% है। उनको 2.5 करोड़ वोट है, 2 करोड़ 50 लाख, हमको 2 करोड़ 48 लाख। सिर्फ 2 लाख वोट उनको हमसे ज्यादा मिले। लेकिन पॉलिटिकल अर्थमेटिक जो है वो पोलराइजेशन का पॉलिटिकल अर्थमेटिक होने के कारण उनको सीटें ज्यादा मिली है। लोकसभा निकालानंतर शिवसेना शिंदे पक्षाकडनं वारंवार स्ट्राईक रेटचा दाखला दिला जात होता। स्ट्राईक रेटनुसार विधानसभेला जागा वाटप होणार असल्याचा दावा शिवसेना शिंदे पक्षाच्या नेत्यांकडनं केला जात होता। तसंच राष्ट्रवादी अजित पवारांच्या पक्षानेही विधानसभेला 80 ते 90 जागा लढवण्याची इच्छा जाहीरपणे व्यक्त केली होती। मात्र आता फडणवीसांनी लोकसभेप्रमाणे जागा वाटप होणार असल्याचं म्हटलेलं आहे। महाराष्ट्रात भाजपच मोठा भाऊ असल्याचा दावाही फडणवीस करतायत। जागा वाटपासाठी केवळ स्ट्राईक रेट हा एकमेव निकष नसल्याचं फडणवीसांनी स्पष्ट केलं। त्यामुळे जागा वाटपावरून महायुतीमध्ये कसं एकमत होणार हे पाहणं महत्त्वाचं आहे। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई।